मराठा समाजाचा. आणि शेवटचा प्रश्न विचारतो, आता राज्यात सत्तेवर असणारा मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा आहे का इतर समाजाचा? जर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या मराठा समाजाची आहे, सगळ्यात जास्त आजपर्यंत झालेला मुख्यमंत्री मराठा समाजाचा आहे, सगळ्यात जास्त आमदार खासदार मराठा समाजाचा आहे, तर आमच्या गरजवंत मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण 76 वर्ष कुणाच्या तोंडात तुम्ही कुणाच्या दारात देऊन बांधलं होतं? हा प्रश्न जेव्हा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता विचारायला लागला त्यावेळेस त्यांना थांबायला लागलंय. आणि म्हणून गावागावातला मराठा समाज पुढारी गेला उडत म्हणते जी पुढारी माझा बाप नाही, माझा बाप एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि माझ्या लेकराबाळाचं कल्याण करणारा माझा दुसरा बंधू आहे, त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील, जो आजपर्यंत तुम्हाला हलक्या कानाची लय मिळाली, आजपर्यंत हलक्या कानाची लय मिळाली. ती हलक्या कानाची त्यांनी कानात हवा मारूनच दिली. त्याला एकच मायकाला मिळाला 35 किलोचा, एकच. त्यांनी किती कानात हवा मारू द्या, कचकच करायला नाही. काय असेल ती समोरासमोर बोला, काय असेल ती समोरासमोर बोला. खरं सांगतो, आपल्याला काय कुणावर टीका करायची नाही, आपल्याला कुणाची काय तुलना करायची नाही. पण खरं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायला जायचं झालं तर आजपर्यंत बऱ्याच दिवसापासून मी काम करतोय. समाजाच्या नावाखाली कुणी कुणी काय काय केलंय त्याचा थोडाफार मुक्त साक्षीदार मी पण आहे. मी बघितलंय, तुम्हाला खोटं नाही सांगत, प्रामाणिकपणे सांगायचं तुम्ही की आज त्या मनोज जरांगे पाटलाचा उपोषणाचा 4था दिवस आहे. मला सांगा, त्याच्या एकट्याच्या लेकराबाळाला आरक्षण मिळालं आहे का? 6वं उपोषण आहे, घरी सुद्धा जात नाही. त्याच्या घरावर सिमेंटचं पत्र आहे. सिमेंटचं पत्र मी बघून आलोय, तुमच्यातले कितीतरी लोकांनी बघितलं असतील. मग अशा वेळेस जर आपण एवढ्या प्रामाणिकपणे लढणाऱ्या नेत्याच्या सोबत उभं नाही राहणार तर आजपर्यंत आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी म्हणणाऱ्या ह्या पुढाऱ्यांबरोबर उभं राहणार आहे का? बस ह्या ही आज जी सगळी आमदार खासदार ही सगळी दिसती ती कुणी मोठी केली? तुम्ही मी मोठी केली, ती आपण मोठी केली. पण आजपर्यंत एकाही मायकाला वाटलं नाही, 1-2 अपवाद सोडले तर, की मराठा समाजाचं हक्काचं 50% आतलं ओबीसी मधलं आरक्षण द्यावं. कुणाला सुद्धा वाटलं नाही. ही वस्तुस्थिती आहे, कुणाला नाकारून चालणार नाही. मला सांगा, 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 1947 पासून आज 76-77 वर्ष झाली. आणि 76-77 वर्ष झाल्यानंतर 2023-24 मध्ये ज्यावेळेस आंतरवाली सराटीला लाठी हल्ला होतो आणि आंतरवाली सराटीला लाठी हल्ला झाल्यानंतर मराठ्यांची या जगातल्या भूतोदबाईची झालेली करोडांची ती मोठी सभा होते. आणि ती सभा झाल्यानंतर शिंदे समिती बसते. शिंदे समिती या राज्यातलं सगळं कुणबी पुरावा तपासायला घेते आणि पुरावा तपासायला घेतल्यानंतर एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पुरावा तपासत असताना जर 66,000 नोंदी जर आता सापडत असतील आमच्या पल्ल्याच्या, खपरपंजाच्या आणि त्याच्या आधीच्या पिढीच्या, तर आजपर्यंत पुरावा तुमचं, कागद तुमची, सरकार तुमचं आणि आमचा पुरावा तुम्ही लपवून ठेवलं. आणि ती मिळाल्यावर सुद्धा जर तुम्ही आरक्षण देत नसाल तर तुमचे आरक्षण तुम्ही जा, तुमचा मायका लाल जाय मराठा समाज तुम्हाला हाताला खेळायला बसत नाही. हा शब्द तुम्ही मी आजपर्यंत तर मला जरांगे पाटलाला दिला पाहिजे, तर आपल्या मराठा म्हणून गेल्याचा आपल्याला अधिकार. 66,000 पुरावा, 66,000 कशाला म्हणते ती? आणि हे सगळं पंजाचं खापर पंजाचं पुरावायचं. मला सांगा, एका पुराव्यापासून 10 लोकांचा दाखला निघाला असं आपण गृहीत धरू. किती? 10 लोकांचा. 66,000 गुणवले 10 किती झाले? 6.5 लाख लोक झाले एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये.
मग आजपर्यंत ही आमच्या हक्काचं तुम्ही कुणाच्या घरात नेऊन ठेवलं होतं? तुमच्याच कार्यालयात ठेवलं होतं ना तुम्ही. आणि तुम्ही सांगता की आता नोकऱ्या कुठे राहिल्या त्या, नोकऱ्या कुठे राहिल्या त्या. आरक्षण कशा कशात लागू? कधी बारीक अभ्यास केलाय का? आरक्षण कशा कशात लागू? येऊ दे मला, काय होत नाही. आरक्षण कशा कशात लागू? खरं प्रामाणिकपणे मी बोलतोय, जे आज तुम्ही कधी विचार केला नसेल बारीक, किंवा एक दोन जणांनी केला असेल पण त्याच्यावर काम केलं नसेल, मला सांगा प्रामाणिकपणे. आता ग्रामपंचायत मध्ये, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये काम करणारी माणसं आहेत. मी जबाबदार स्टेटमेंट देतोय. आपल्या घरात जी संडास बाथरूम बांधतोय त्याच्यात आरक्षणाचा लाभ पहिल्यांदा काय ठराविक तास लाभ. त्याच्यानंतर पुन्हा जनावरांसाठी कुटी मशीन घ्यायला गेलो तरी तिथं आरक्षण आहे. घरकुल घ्यायला गेलो तिथं आरक्षण आहे. पोराचं शिक्षण घ्यायला गेलो तिथं आरक्षण आहे. फी भरायला गेलो तिथं आरक्षण आहे. हिर भरायला गेलो आरक्षण आहे. मोटर पाईपात स्टार्टर घ्यायला गेलो तर तिथं आरक्षण आहे पंचायत समितीकडनं. हस्ती पाईप जी पंचायत समितीकडनं मिळतं तिथं घ्यायला गेलो तर आरक्षण आहे. वर्ग वकील, MBBS, MPSC, UPSC व्हायचं म्हणलं तिथं आरक्षण आहे. पोस्ट ऑफिसात पोस्ट म्हणून कामाला लागत असलं तरी आरक्षण आहे. साधा आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकापासून कृषी अधीक्षक व्हायचं म्हणलं आणि तलाट्यापासून कलेक्टर व्हायचं म्हणलं आरक्षण आहे. आणि मराठा समाजानं आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये जास्त आग्रह धरू नये, कारण समाज पुढारला आहे. कुठं पुढारला आहे? या सरकारला मला एकच सांगायचं आहे की जर मराठा समाज हा पुढारलेला असता तर आंतरवाली सराठीला आमच्या माय बहिणीवर तुम्ही जी काटे हल्ला केला आणि त्याच्यानंतर जी सभा बोलवली तिथं एकाही पुढाऱ्यांना एकही रुपया न खर्च करता करोडांची संख्या तिथं जमली नसती. गरजवंत होता म्हणून तिथं जमलं. तरी गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांकडे गेलो, 5-7 जण गेलो होतो. डॉक्टर प्रमोद पाटील होते, स्मिता पाटील होत्या, माऊलीदादा होते, ही सगळी मंडळी गेलो. जवळपास 2-2.5 तास त्यांच्यावर चर्चा झाली. पण असं जाणवायला लागलं की ही जी सगळं चाललंय ते थोडस कुठं कुठं पोकळ वाटतंय. आवडीत अडचण आली किंवा अंकुलीत अडचण आली एखाद्याला तर संपर्क कुणाला करायचा, सांगायचं कुणाला. म्हणून मग मनोज जरांगे पाटलांनी संकल्पना काढली की आता आपण आपल्या हक्काची बिगर राजकीय, म्हणजे त्यानं त्याच्या पक्षाचं काम त्याच्या ज्यावेळेस पक्षाचं काम करतोय त्यावेळेस करावं, पण ज्यावेळेस समाज म्हणून त्याला हात दिली जाईल त्यावेळेस त्यानं फक्त समाज म्हणून काम करावं. कोणत्याही राजकीय पक्षाचं प्रेम तिथं दाखवू नये. बिगर राजकीय, स्वच्छ प्रतिमेची आणि ज्याला काम करण्याची इच्छा आहे. समोर कुठं तुम्ही हाय की जरा आत्ताच किराणा आणायला गेलोय, 1 तासभर तर लागते मला, तुम्ही व्हा पुढे, मी आलो. अजिबात नाही. सोपं कुठं कुठं वकील साहेब 2 मिनिटं बाबा. ह्या भूमिकेची माणसं असली पाहिजे आणि ह्या सगळ्यांना मराठा सेवक म्हणून नेमायचा आहे. आणि प्रत्येक गावातनं कमीत कमी 20, जास्तीत जास्त किती उद्या. हे बघा, तुम्हाला खरं सांगतो, राजकारणात काम करायला कार्यकर्ते भरपूर आहेत, भरपूर. घराघरी थडकतील, एकामेकात थडकायला गेली राजकीय कार्यकर्ते. प्युअर समाजासाठी काम करणारी माणसं कमी आहेत. प्युअर नुसतं समाजासाठी काम करतात. आता त्यांचं सुद्धा परिवर्तन व्हायला लागलंय, कारण त्यांनाही वास्तव दिसायला लागलं की आजपर्यंत ही काय चाललं होतं. आता खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी सुद्धा आपल्या बरोबर येतील, त्यावेळेस आपली ही वज्रमुख होणार, वज्रमुख. आणि आपल्याला त्याच ताकदीने आता उभा राहायचं. हे जे प्रत्येक गावातनं 20 किंवा 20 पेक्षा जास्त ही जी मराठा सेवक म्हणून आपण नेमणार आहे, त्या मराठा सेवकांचं 1 किंवा 2 दिवसाचं शिबिर मनोज दादांनी मोहोळ राज्यामध्ये पहिला शब्द मोहोळ तालुक्याला दिलाय की ही ज्यावेळेस तुमची टीम होईल
त्यावेळेस 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं शिबिर ह्या लोकांचं मी स्वतः घेणार आहे आणि पुढची दिशा आपण ठरवणार की काय करायचं आणि कसं करायचं. त्या माणसाच्या डोक्यात प्रचंड आयडिया येते. आता ते सगळ्या बोलले, आता ह्या सगळ्या सांगणं शक्य नाही. सांगितल्यावर आपली बी डोकी एखादी 10 सारखी चालते, ती नाही अजून खतरनाक आहे. पण आपल्याला राजकारण करायचं आहे का? तर अजिबात नाही. मी पुन्हा एकदा जबाबदार स्टेटमेंट देतोय, एक लक्षात घ्या. काय? मी पुन्हा एकदा जबाबदार स्टेटमेंट देतोय की मराठा आरक्षणाचे आजपर्यंतचे मारेकरी हे सर्व पक्ष आहेत. कोणताही एक पक्ष त्यातनं शिल्का सोडता येणार नाही. सर्व पक्षीय मारेकरी आहेत. आता ह्यांना लोकसभेला मराठा मतांची किंमत कळली आणि पुन्हा लगे आपल्यावर आरोप व्हायला लागले की तुम्ही असं करणार आहे, तसं कसं करणार आहे. मराठा समाज असं करणारा, तसं करणारा अजिबात नाही. मराठा समाज स्वतःची किंमत मताची कळल्यानंतर ताकद दाखवून देणारा मराठा समाज आहे. आता ज्यावेळेस मराठा समाज वोट बँक होईल ना, वोट बँक, त्यावेळेस त्यांना आपले निर्णय मान्य करावे लागतात. त्याच्यामुळं जास्त न लांबवता मी आपल्या सगळ्यांना एकच निवेदन करतो. आपल्या डीपीची फ्यूज गेल्यावर आमदार खासदार कोणताही आणून फ्यूज बसवत नाही. आपल्याला जावं लागतंय, तिथं फुटलेलं असतंय, पुन्हा ती कशी तर आपली ताराला तार चिटकावायची, हे आपलं फार पूर्वीपासून. एखादं बेंड तुटलं कपल्यावर आपल्यालाच तिथं जॉईन करावं लागते, दुसरं कुणी येत नाही. ती बसवायला म्हणलं एक नट कमी पडला तर आपण टाटाला फोन करत नाही, आपण आपल्या शेजाऱ्यालाच म्हणतो एक नट दी, एक आहे माझ्याकडे. टाळी मुटली तरी आपण शेजाऱ्यालाच मागतो. मग आपण ही जर सगळं असं करतोय एकामेकाच्या सहकार्याने, तर आपण एकत्र होऊन राहिलं काय? आपण एकत्र राहिलं वाईट काय? तर ह्या भावनेतून तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला कोण सांगाल का नाही मला माहित नाही. बांधाची भांडणं टाळा. मी वकील आहे, माझा धंदा बुडवून सांगतोय. ते मी तुम्हाला असं सांगणं माझी थेट माझ्या पोटावर पाय आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो, पाईपलाईनीचं वाद खेळू नका, रस्त्याचं वाद, शेत रस्त्याचं वाद खेळू नका. 2-5 गुंठ्यासाठी वर्षानुवर्ष कोर्टात चक्रा मारू नका. आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत तुमचं जी हक्काचं आरक्षण ह्या सगळ्यांनी हिरावून ठेवलं होतं, तुमची किंमत, तुमच्या मताची किंमत, तुमच्या एकजुटीची किंमत ह्या सरकारला तुम्ही न दाखवल्यामुळं, तर आता ती वेळ आली आपल्याला ते करायचं आहे. आणि ह्या 20 लोकांनी किंवा 20 पेक्षा जास्त होती, त्यांनी सगळ्या प्रकारची जी शक्य होईल ती मदत करायची. मदत केल्यानं कुणाच्या अंगाला भोकं पडलेली मी तर काय आजपर्यंत ऐकली नाही. काय फरक पडत नाही. त्याच्यामुळं आपल्याला एकजुटीने उभं राहणं गरजेचं आहे. आज त्यांच्या मनोज दादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. तुम्ही जर सगळं बारीक परिस्थिती बघितली, शेवटची 2 मिनिटं घेऊन संपवतो. तुम्ही जर बारीक सगळी परिस्थिती बघितली, सगळीकडनं घेरायचा प्रयत्न चालू आहे. सगळीकडनं घेरायचा प्रयत्न. तिकडं 2-4 उपोषणाला बसवली ती, तिकडं 2-4 उपोषणाला बसवली ती. रस्ते सुद्धा बंद करावी. रस्ते शासनाचं, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय रस्त्यावर स्पीड ब्रेकर सुद्धा करता येत नाही. ते रस्ते ह्यांनी बॅरिकेड लावून बंद केलं आणि पुन्हा तोंडगशी पडली तेव्हा उघडलं. म्हणजे किती द्वेषी, काय कुणाला पुढे मारले आपण. रस्त्याच्या कडेला वस्ती असणाऱ्या एखाद्या आपल्या बांधवाची किंवा इतर कोणत्याही जाती धर्माच्या बांधवाची साध्या कोंबड्या मोकळ्या असल्या तर तिची कोंबडी चाकाखाली येईल म्हणून आपण हळूगाडी नेणारी एवढी सहिष्णू जमात आपली मराठा समाज, आपल्याबद्दल एवढा द्वेष का? आजपर्यंत तो मोठा भाऊ म्हणून आपण सगळ्यांना वावरलं आणि अशा वेळेस एवढा द्वेष. आपण हिनी असं केलं म्हणून आपण आपला स्वभाव बदलायचा नाही. आपण मोठा भाऊ होतो आहे आणि मोठा भाऊ म्हणूनच आपण राहणार. खाली सगळे आपण एकच आहोत.
वर ह्यांच्या राजकारण्यांना जे अडचणी येते तरी दोन दोन पुढारी सगळ्या मी ह्या समाजाचा मी त्या समाजाचा म्हणून सोडलेली आहे ती सगळी गुरगुर करते ती त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटलांवर आपल्याला वारंवार विश्वास टाकून वारंवार आंदोलन करावे लागणार आहे। एक सभा केली एक आंदोलन केलं म्हणजे कंटाळून चालणार नाही। दिवसभर म्हणजे खरं सांगतो पोटात आण नाही सकाळपासून दिवसभराचं ही सगळं कोर्टातले चवचव ऐकायला म्हणजे जगात खतरनाक गोष्टी दोनच आहेत एक म्हणजे बायकोची किरकिर ऐकणं दुसरी म्हणजे पक्ष करायचं काय थांबतच नाही ती कोण। पण मी सकाळपासून जेवलो नाही तर मला कसं होतंय की 4 दिवस उपाशी आपल्याला 4 तास उशीर झाला तर आपल्या पोटात कालवा चालवली। कल्पना करा तुमच्या माझ्या लेकरासाठी ती किती लढत आहे त्यांच्यावर उभं राहणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं उद्या कदाचित जर मोठं आंदोलन करण्याची वेळ आली तर तुम्हाला मला एकजुटीने उभं राहावं लागणार आहे तेही आवाहन करतो त्याचा निरोप येईल आणि ह्या गावातला एक सगळ्यांचा ग्रुप बनवा त्या ग्रुपमध्ये आम्हाला 2-4 लोकांना तालुक्याच्या ऍड करा म्हणजे तुमच्यापर्यंतही मेसेज थेट येतील कारण आपल्यातही पुन्हा बेमनाव पसरवायचे प्रयत्न होणार आहेत चुकीचा मेसेज काहीतरी देऊन आपल्यात कुणाचा प्रयत्न होणार आहे। त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने उभं राहाल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं आभार मानण्याचं काहीच गरज नाही पण एवढ्या तुम्ही आले त्यावेळेस माणसं किती होती इथे ती सुरुवात करावी लागते इथे ती म्हणून आले की माईक घेतला की थोडं आरडलं की कळतंय लागून येते ती पण कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे। त्यामुळे पुढाकार घ्यायचं बंद करू नका। पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांच्या सोबत तेवढ्या ताकदीनं तुमच्या माझ्या लेकराच्या हक्काच्या 50%च्या आतनं ओबीसी आरक्षणासाठी झटणाऱ्या उपोषणाला बसणाऱ्या त्या ताणाबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो। मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।